नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. अनेकदा आपण आपल्या ग्रंथालयामध्ये काही न्यूजपेपर क्लिपिंग्स असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, ते स्कॅन स्वरूपामध्ये असतात किंवा काही इमेज फॉर्मॅटमध्ये असतात, काही PDF फॉर्मॅटमध्ये असतात, ज्यामधून टेक्स्ट जो आहे आपल्याला तो वेगळा करायचा असतो. त्यालाच आपण OCR सुद्धा म्हणतो, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्नायझेशन असंही म्हणतो आपण त्याला. तर अनेकदा आपल्याला त्या जी काही इमेज फाईल आहे किंवा स्कॅन डॉक्युमेंट आहे त्यातून आपल्याला तो टेक्स्ट वेगळा करायचा असतो. तर अशा परिस्थितीमध्ये किंवा तो टेक्स्ट आपल्याला ट्रान्सलेटसुद्धा करायचा असतो. तर अशा वेळेस आपण एका टूलचा वापर करणार आहोत आणि त्या टूलच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने टेक्स्ट वेगळा करणार आहोत फ्रॉम स्कॅन डॉक्युमेंट और इमेज डॉक्युमेंट. पहिल्यांदा तुम्हाला इकडे गुगलला जायचं आहे. गुगलला गेल्यानंतर तुम्हाला इथे गुगल ट्रान्सलेट लिहायचं आहे. गुगल ट्रान्सलेट लिहिल्यानंतर इथे गुगलच्या ट्रान्सलेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर इथे जायचं आहे. इथे गेल्यानंतर इमेजेसमध्ये जायचं आहे आणि जी इमेज तुम्हाला ट्रान्सलेट पण करायची आहे त्यातला टेक्स्ट पण तुम्हाला वेगळा करायचा आहे ती इमेज पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. तर समजा इथं मी बघा ही इमेज आहे. या इमेज ही आहे मराठीमध्ये आहे, मराठी भाषेमध्ये आहे. आता आपल्याला हिला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट पण करायची आहे आणि यातलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून तो आपल्याला वेगळं पण करायचं आहे, म्हणजे त्यातून टेक्स्ट आपल्याला वेगळा पण करायचा आहे. तर कशा पद्धतीने आपण करणार आहोत तर आपण बघूया. आपल्याला इथे जायचं आहे गुगल ट्रान्सलेटच्या वेबसाईट. इथे इमेजचं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे आणि इथे ब्राउज युअर फाईल. तर ती इमेज आपल्याला इथे ब्राउज करायची आहे. इमेज ब्राउज केल्यानंतर आपल्याला इथे लँग्वेजचं ऑप्शन भेटतं. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये हवं आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तिला ट्रान्सलेट करू शकता त्या इमेजला. समजा आता ती मराठीत आहे, आपण तिला मराठीमध्येच ठेवलेलं आहे. त्या मराठीमधला जरी तुम्हाला कॉपी टेक्स्ट म्हणजे तो मराठीतला तो मजकूर जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर तोही सुद्धा तुम्ही काढू शकता. आता मराठीमधला मजकूर आहे बघा, मी इथे न्यू फाईल घेतो. इथे तुम्हाला वर्ड फाईलमध्ये तो मराठीचा टेक्स्ट म्हणजे जो काही स्कॅन डॉक्युमेंट होतं किंवा जी इमेज डॉक्युमेंट होतं त्यामधला मजकूर पूर्ण वेगळा काढला आणि हा एडिटेबल फॉर्ममध्ये तुम्हाला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला असं वाटलं की याला मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तर तुम्ही त्याला पुन्हा इंग्लिशमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करू शकता तुम्ही इथे. तर बघा आता मी इंग्लिशवर टिक केलं त्याने त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर पुन्हा कॉपी टेक्स्टचं ऑप्शन इथे येतं आणि तुम्ही त्याला पुन्हा खाली त्या सेम न्यूजला तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं आहे. हे बघा. ओके. सो आपल्याला हे किती इझी पद्धतीने आपल्याला इथे फक्त आता एकदा इंग्लिशमध्ये जे ट्रान्सलेशन झालेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल. मराठीचं तर बऱ्यापैकी त्यांनी व्यवस्थित करून दिलेलं आहे. इंग्लिशचं थोडंसं तुम्ही वाचून त्या पद्धतीने त्याला तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असलेली मराठी भाषेची न्यूज तुम्ही इंग्लिशमध्येही ट्रान्सलेट करू शकता, इंग्लिशमध्ये अवेलेबल असलेली मराठीमध्ये करू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याला कॉपी टेक्स्ट करून अशा पद्धतीने त्या कॉपी टेक्स्टमधून ती फाईलचं कॉपी म्हणजे त्यातलं जे कॉन्टेंट आहे ते सुद्धा तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून OCR करणं, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन करणं हे अत्यंत सोपं आहे. त्यामुळे तुम्हाला या टूलचा नक्कीच तुमच्या रेग्युलर कामामध्ये उपयोग होणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.